विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समाजशास्त्र या विषयामधील तिसऱ्या भागामध्ये आहोत. यामध्ये आपण जो पाठ क्रमांक तिसरा आहे, भारतीय समाजातील विविधता आणि एकता, यामधील विविधतेतील एकता या प्रकरणातील उपघटकावर आपण चर्चा करणार आहोत. त्याआधी आपण कालच्या 2 भागांमध्ये भारतामधील ज्या विविधता आहेत त्यांचा अभ्यास केलेला आहे आणि विविधतेचे जे स्रोत आहेत त्यामुळे जी भारतीय समाजामध्ये संस्कृतीमध्ये विविधता निर्माण झालेली आहे त्यामध्येच आता विविधतेत एकता कशी राखता येईल या उद्देशाने आपण चर्चा करणार आहोत. जर बघितलं तर विविधता आणि एकता या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. भारतीय समाज जो काही आहे तो विविध स्थानामध्ये विभागलेला आहे आणि त्या स्थानामध्ये आपली जी सांस्कृतिक जी परंपरा आहे त्यामध्ये एकता हे भारतीय समाजाचं वैशिष्ट्य आहे. अनेक विविधता आपण पाहिलेल्या आहेत. प्रादेशिक विविधता, जातीय विविधता, सांस्कृतिक विविधता, त्याच पद्धतीने धार्मिक विविधता, वांशिक विविधता, परंतु या सर्वांमध्ये आपला सर्व धर्म समभाव, एकात्मभाव ही जी अपेक्षा आहे ही खूप महत्त्वाची आहे. आणि याच उद्देशाने D.P. सिंघल यांनी आपल्या द इंडियन वर्ल्ड सिव्हिलायझेशन या पुस्तकामध्ये विविधतेतील एकता हे जे सूत्र आहे ते संपूर्ण भारतामध्ये किंवा संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तसं जर बघितलं तर ही क्लिष्ट आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, कारण एवढ्या विविधता असताना एकता राखणं हा खूप महत्त्वाची बाब आहे. परंतु तरी देखील आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये इतर संस्कृतीचं रसमिळन झालेलं असताना देखील आपल्या भारतीय संस्कृतीने आपली जी विविधता आहे, आपली जी संस्कृती आहे त्याचं जतन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 2000 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर भारतीय समाजामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेलेले आहेत. विक्रमादित्य, त्याचप्रमाणे अशोक, त्याच पद्धतीने अकबर बादशहा यांनी आपल्या राज्यामध्ये एकता कशी प्रस्थापित राहील याचा विचार केलेला आहे. आणि त्याच पद्धतीने आताही भारतीय राजकीय वर्तुळामध्ये आपण लोकशाही तत्व स्वीकारलेलं आहे आणि हे सिद्ध करतं की आपण देखील आताही विविधतेमध्ये एकता याच्यावर विश्वास ठेवतो आणि हे आपलं भारताचं वैशिष्ट्य आहे. आपल्या भारतीय समाजात विविधतेकडे बघताना ती काही एक समस्या आहे या दृष्टिकोनातून पाहिलं जात नाही, तर विविधता ही भारतीय समाजाचा एक अमूल्य ठेवा आहे आणि त्याचं त्या पद्धतीने आपण जतन करत असतो. D.P. सिंघल यांनी आपल्या भारतीय विविधतेतील एकतेचे शक्तीचं वर्णन करताना म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी असतात आणि त्यांचं जे प्रमाण आहे ते वाढलं किंवा जर कमी झालं तर ज्या पद्धतीने हानी होते त्याच पद्धतीने आपली जी एकता आहे, जी एकतेची ताकद आहे ती नियंत्रित किंवा संतुलित ठेवणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणूनच आपण विविधतेत एकता या भागामध्ये भारतातील जी एकतेची प्रक्रिया आहे यामध्ये विविधता यामध्येच एकतेचे सूत्र लपलेलं आहे. एवढ्या प्रकारची विविधता असताना एकता म्हणजे एकात्मभाव किंवा एकत्रीकरण हे आपण खूप चांगल्या पद्धतीने भारतीय समाजामध्ये रुजवलेलं आहे. एकता म्हणजे एक समानता नाही किंवा एखादी व्यक्ती किंवा एखादा समाज फक्त सारखा आहे म्हणून त्याच्यामध्ये एकता आहे असं नाही, तर त्याचं एकत्रीकरण जेव्हा होतं तेव्हा ती एकता प्रस्थापित होते असते. आणि याचं जर उदाहरण बघितलं तर धर्म जी संकल्पना आहे किंवा धार्मिक ज्या संकल्पना आहेत, धर्म विविधता जी आहे यामध्ये आपण पाहिलेलं आहे की अनेक जाती धर्माचे जे लोक आहेत ते एकत्र राहतात. एकमेकांच्या धर्माबद्दलच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या ज्या सहिष्णुता आहेत त्यांचं ते जतन करतात. त्या एकमेकांच्या धर्माच्या तत्वज्ञानाचा ते आदर करतात. आपल्याला ती व्यक्ती माहीत नसते परंतु आपण त्यांच्या धर्माचा जो आदर करतो त्याच पद्धतीने त्यामधील जे मानवतावाद आहे, माणुसकी आहे, विज्ञान जी निष्ठा आहे, असे जे सर्व गुणधर्म आहेत ते आपण आपल्या धार्मिक संप्रदायामध्ये किंवा आपण आपल्या जीवन पद्धतीमध्ये घेतो आणि ही भारतातील
एकतेची जी प्रक्रिया आहे ती अशा पद्धतीने आहे. आता आपल्याला एकतेची आवश्यकता का आहे? बघा, जर भारतीय समाजामध्ये ज्या विविध संस्कृती आहेत, ज्या परंपरा आहेत, त्यांचं जर आपल्याला जतन करायचं असेल, त्या जर आपल्याला संपन्न करायच्या असतील आणि त्याचा वारसा जर आपल्याला पुढील पिढीला जर द्यायचा असेल आणि संपूर्ण जगामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीचं आणि एकतेचं जर महत्त्व विशद करायचं आहे, तर आपल्याला एकात्मतेची आवश्यकता आहे. त्याद्वारे आपण इतर संघटनांमध्ये, वेगवेगळ्या विभागांमध्ये आपण आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी देखील आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेची आवश्यकता आहे. त्याच पद्धतीने भारत ही आपली भूमी आहे आणि भारताच्या लोकांचं कल्याण यासाठी देखील एकात्मतेची आपल्याला आवश्यकता आहे. म्हणजे अशा विविध कारणांसाठी आपल्याला आज भारतीय एकतेची किंवा एकात्मतेची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी आपण विविधता आपण अभ्यासलेल्या आहे, त्यामध्ये कशा प्रकारे एकता आहे यांचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं जर दुसरं बघितलं आपण तर भौगोलिक एकता आहे. बघा, आपण भौगोलिक विविधता पाहिलेली आहे किंवा ज्याला आपण प्रादेशिक विविधता बघतो, त्यामध्ये भौगोलिक एकता ही जी राखलेली आहे त्याचाच हा एक भाग आहे. भौगोलिक याच्यामध्ये जर भारताचं आपण निरीक्षण केलं तर भारताच्या उत्तरेकडे हिमालय आहे, दक्षिणेकडे समुद्रकिनारा आहे, पूर्व पश्चिमेकडे सपाट मैदानी प्रदेश आहे, पठारी प्रदेश आहे आणि त्या सर्वांचं जर हवामान बघितलं तर वेगवेगळं आहे. परंतु ऋतू मात्र सर्व ठिकाणी हे सारखेच आहे. कुठेही अशा प्रकारचे ऋतू चेंज किंवा बदल झालेले नाहीत. म्हणून भौगोलिक एकतामध्ये जे ऋतू आहेत त्यानुसार आपण ज्याला म्हणू की मोसमी जे काही पिकं आहेत किंवा कृषी प्रधान जो आपला देश आहे त्यानुसार आपण आपलं पीक घेत असतो आणि यामध्ये पेरणी किंवा कापणी हे प्रत्येक ठिकाणी हवामानानुसार म्हणजे मोसमी हवामानानुसार त्या ठिकाणी शेती व्यवसाय केला जातो. शेतीच्या ज्या आधुनिक पद्धती आहे किंवा ज्या पारंपरिक पद्धती आहे त्यामध्ये देखील आपल्याला एकता पाहावयास मिळते. आणि याचं जर उदाहरण बघितलं तर पेरणी आणि कापणीचा जो काही उत्सव आहे आणि ज्याला आपण म्हणूया की मकर संक्रांत आपण दक्षिण भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण करत असतो, त्याच पद्धतीने तामिळनाडूमध्ये पोंगल आहे, केरळमध्ये ओणम आहे आणि पंजाबमध्ये बैसाखी आहे, आसाममध्ये बिहू आहे. हे जे कापणी आणि पेरणीच्या संदर्भातले जे आपण म्हणूया उत्सव आहेत त्याद्वारे आपण आपली भौगोलिक एकता राखलेली आहे. यामध्ये आपण एकमेकांना वाण देत असतो आणि ते म्हणजे आपलं अन्नधान्याचं वाण आपण एकमेकांना देत असतो. आपण जो आनंद साजरा करत असतो तो एक ह्या भौगोलिक एकतेचा एक भाग आहे. ज्या आपल्या नैसर्गिक सीमा आहेत, ज्या पद्धतीने त्या बाहेरील सीमेशी ज्या मिळतात आणि त्या पद्धतीने तेथे देखील आपण त्याद्वारे आपली जी भौगोलिक एकता आहे ती राखण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आणि या हवामानानुसार किंवा आपल्या संपूर्ण जीवनमानावर त्याचा जो परिणाम झालेला आहे त्यानुसार आपण आपल्या पारंपरिक जीवन पद्धतीला देखील जतन करून ठेवलेलं आहे. महाराष्ट्रीयन एक संस्कृती आहे, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर इतर राज्यांच्या, इतर प्रदेशांच्या देखील ज्या वेगवेगळ्या संस्कृती आहे ते आपण जीवनमान किंवा आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये आपण प्रदर्शित करत असतो. आणि याचाच एक भाग जर बघितला तर आपण ज्या आपल्या वेगवेगळ्या संस्कृतीची जी झलक आहे ते आपण 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट या रोजी आपण त्या दाखविण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे आपली जी भौगोलिक एकता आहे ती राखण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. पुढचा जर भाग बघितला तर तो आहे धार्मिक एकता. आणि धर्म संकल्पना आपण मागच्या काही प्रकरणापासून पाहत आहोत. विविध धर्म ही आपलं संस्कृतीचं एक मोठं उदाहरण आहे आणि या विविध धर्मानुसारच धार्मिक पद्धती, प्रत्येकाच्या धार्मिक श्रद्धास्थान आणि तत्वज्ञान तयार झालेलं आहे आणि त्यामुळे धर्माला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. विविध जे धर्म आहेत त्या धर्मामध्ये ज्या जीवन पद्धती आहेत, जे तत्वज्ञान आहे त्यानुसार आपण आपल्या जीवनाचे जे काही नियम आहेत किंवा त्या नियमानुसार आपण समाजामध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतो. सण उत्सव जे साजरे करतो त्या सण उत्सवामध्ये आपण सर्वांचा समावेश अपेक्षित करतो आणि केवळ
त्याच धर्मीय लोक फक्त तो सण साजरा करत नाही, तर इतर धर्मीय लोक, भारतातील सर्व समुदायाचे लोक एकमेकांच्या सण उत्सवामध्ये सहभागी होतात. बघा, दीपावली आहे, गणेश उत्सव आहे, त्याच पद्धतीने जर बघितलं तर ख्रिसमस आहे, ईद आहे, आणि अशा प्रकारचे जे सण उत्सव आहेत आणि इतरही कितीतरी सण उत्सव भारतामध्ये साजरे केले जातात. काही हंगामाचे सण आहेत, काही वार्षिक सण आहेत. अशा प्रत्येक सण उत्सवामध्ये आपण हिरिरीने भाग घेत असतो. म्हणजेच काय की भारतीय समाजामध्ये धार्मिक जे क्षेत्र आहे, उदाहरणार्थ जर बघितलं आपण तर त्यांच्या प्रत्येक प्रेक्षणीय स्थळाला, धार्मिक स्थळाला आपण भेट देत असतो. मग बद्रीनाथ असेल, केदारेश्वर असेल किंवा पुरी असेल, त्याचप्रमाणे अमृतसर मधील जे सुवर्ण मंदिर आहे ते असेल, किंवा मग वेलंकिणीची जी मर्या आहे त्याची जी काही जत्रा असते तिथे आपण भेट देत असतो. त्याच पद्धतीने दुर्गा पूजा आहे, अष्टमी पूजा आहे, आणि अशा विविध सणांना किंवा धार्मिक स्थळांना अनेक लोक भेटी देत असतात. याचं उदाहरण फक्त भारतीय समाजातच नाहीये, तर भारतीय समाजाची ही जी सांस्कृतिक आणि धार्मिक जी एकता आहे त्याचं हे एक उदाहरण आहे की हे जे स्थळ आहेत या ठिकाणी अनेक परदेशीय लोक देखील उपस्थित राहतात आणि उत्सव मोठ्या आनंदाने आणि तन्मयतेने ते साजरे करत असतात. म्हणून धार्मिक एकतामध्ये धार्मिक उत्सव देखील खूप महत्त्वाचे आहेत. आणि जे समाजशास्त्रज्ञ आहे श्रीनिवास यांनी धर्माची जी भूमिका आहे ही खूप महत्त्वाची आहे असं स्पष्ट केलेलं आहे. व्यक्ती आणि समुदाय यांना जोडणारा जो दुवा आहे तो म्हणजे धर्म आहे. आणि म्हणून व्यक्ती आणि समुदाय यामध्ये नियंत्रण, यामध्ये जर कम्युनिकेशन किंवा यामध्ये संवाद आणि यामध्ये जर सगळ्या प्रकारच्या जर यंत्रणा आपल्याला राबवायच्या असेल तर त्या धर्मामार्फत आपण राबवत असतो. म्हणून ग्रामीण पातळीवर देखील आपण जर पाहिलं तर विविध जे पंथ आहेत, विविध ज्या धर्मसंस्था आहेत त्यांचं एकत्रीकरण आपण पाहत असतो. आणि त्या एकत्रीकरणामधूनच आपल्याला हे पाहायला मिळतं की विविध उत्सव किंवा विविध सण हे साजरे केले जातात. त्याच पद्धतीने आर्थिक आणि सामाजिक जो लाभ आहे तो धार्मिक एकतेचा देखील एक भाग आहे. धार्मिक स्थळांमधून जे काही दान किंवा जे काही गोष्टी आपण समाजामध्ये आणतो त्या सामाजिक गोष्टीसाठी देखील आपण त्याचा उपयोग करतो. म्हणून विविध धर्म जरी असले तरी त्या धर्माचे जे तत्वज्ञान आहे, चांगुलपणा, प्रामाणिकपणा, मानवतावाद, नैतिकता, हे जे गुण आहेत ते प्रत्येक धर्माचे समान आहेत आणि या धर्माच्या तत्वानुसारच धार्मिक एकता समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे राजकीय एकता. बघा, राजकीय क्षेत्रामध्ये देखील भारत जर पाहिला तर बहुलक किंवा बहुविविधता असलेला समर्थ असा देश किंवा समर्थ असं राष्ट्र म्हणून आपण त्याकडे पाहत असतो. आणि मग या भारतीय जनतेमध्ये किंवा भारतीय समाजामध्ये आर्थिक विषमता किंवा अशा अनेक काही गोष्टी आहेत की त्यामुळे समानतावादी जी एकता आहे ती राखण्यास अडचण निर्माण होत आहे. परंतु तरी देखील आपण किंवा सरकारने अशा काही योजना आखलेल्या आहेत की भारतीय समाजामधील ही जी काही दुरी आहे ती दूर होऊन समानतावादी राष्ट्र किंवा समानता हे तत्व भारतीय समाजामध्ये कसं रुजलं जाईल याकडे लक्ष दिलेलं आहे. यासाठी पंचवार्षिक योजना आहेत. बघा, आपण मागच्या धड्यांमध्ये देखील पंचवार्षिक योजना पाहिलेल्या आहेत आणि या ज्या योजना आहे या अंतर्गत जर पाहिलं तर सर्वसामान्य प्राथमिक ज्या काही योजना शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये किंवा आदिवासी समाजामध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये ज्या राबवल्या पाहिजे त्या राबविण्याचं काम केलेलं आहे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये जो विकास पाहिजे तो विकास करण्याचं देखील काम केलेलं आहे. एवढंच नाही तर जे काही दुर्बल घटक आहेत समाजामधील, जे काही दिव्यांग लोक आहेत यांच्यासाठी ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्यांच्या प्रशिक्षणाच्या योजना, त्यांना आर्थिक सहाय्य देण्याच्या योजना, त्याच पद्धतीने त्यांना स्वयंभूत कशा पद्धतीने करता येईल अशा ज्या योजना आहे यामध्ये पंचवार्षिक योजनाचं महत्त्वाचं सहकार्य आहे. आणि हे राजकीय एकता राखण्यासाठी या पंचवार्षिक योजना तयार केलेल्या आहे. याच्यामध्ये उदारीकरणाचं देखील धोरण घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर दुर्बलतेसाठी किंवा जे दुर्बल घटक आहेत
समाजातले त्यांच्यासाठी देखील विशेष योजना आखलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कायदे व्यवस्था आपल्या राजकीय याच्यामध्ये आणलेली आहे. आणि ही जी कायदे व्यवस्था आहे, कायद्यापुढे सर्व व्यक्ती समान असं हे तत्व आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धर्म, जातीपंथ किंवा उच्च नीच, लहान आणि मोठा, श्रेष्ठ कनिष्ठ असं कोणताही भेदभाव कायदे व्यवस्थेमध्ये केला नाही. किंवा कायदे व्यवस्था ही समानता तत्वावर आधारित असल्यामुळे राजकीय एकता किंवा भारतीयांमध्ये सामाजिक एकता कशी राहील ही कायदे व्यवस्था यंत्रणेद्वारे देखील ही एक योजना भारतीय समाजामध्ये सुरू झालेली आहे. आणि कायद्याच्या अभावी आपल्याला जो न्याय मिळतो तो न्याय सर्वतोपरी समान तत्वावर असावा अशा पद्धतीने ही व्यवस्था केलेली आहे. त्याच पद्धतीने अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असेल, इतर मागासवर्ग असतील, भटक्या जमाती असतील, जाती जमाती असेल, यांच्यासाठी विशेष आरक्षण आणि त्या पद्धतीने त्यांना आर्थिक सहाय्य देण्याचं काम देखील राजकीय एकतेमध्ये केलेलं आहे. एवढंच नाही तर त्यांचे जर काही आर्थिक याच्यामध्ये जर त्यांना सहकार्य लागत असेल, त्याच पद्धतीने जर त्यांचं खणन आणि त्याच पद्धतीने त्यांचं जर मानसिक जर खणन होत असेल तर या सर्वांमधून त्यांना दूर करण्यासाठी त्यांच्यासाठी प्रतिबंधक कायदे देखील तयार केलेले आहेत. म्हणजे जी राजकीय एकता आहे ती कशा पद्धतीने अबाधित राखली जाईल याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. पुढचं आहे भाषिक एकता. आता ही जी भाषिक एकता आहे इथं स्क्रीनवर व्यवस्थित दिसत नाहीये प्रिंटमुळे, परंतु तरी देखील भाषिक एकता ही राखण्याचा आपल्या भारतीय समाजाने प्रयत्न केलेला आहे. आणि पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही पाहू शकता की भाषिक एकतेद्वारे भाषेमध्ये त्रिसूत्री जे काही सूत्र आहे ते आणलेलं आहे. 1961 मध्ये भाषिक त्रिसूत्री रचनेचं कोठारे आयोगाने मुख्यमंत्र्यांच्या परिषदेमध्ये त्यांनी कोठारी आयोगाने हे भाषेचं त्रिसूत्रीकरण आणलेलं आहे. यामध्ये सगळ्यात पहिली जी आहे ती आहे आपली मातृभाषा, दुसरी जी आहे राष्ट्रभाषा आणि तिसरं प्रादेशिक किंवा संपर्क जी भाषा आहे त्यांना प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे मातृभाषेतून प्राथमिक ते पदवीपर्यंत आपलं शिक्षण होणं आवश्यक आहे. राष्ट्रभाषेला देखील प्राधान्य दिलेलं आहे आणि संपर्क भाषा म्हणून इंग्रजी विषयाचा देखील भाषेचा वापर त्यांनी केलेला आहे. म्हणजेच काय, भाषेची जी बहुविधता आहे किंवा जी भाषेचं जे काही सामर्थ्य आहे ते राखण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. याचबरोबर मागील याच्यामध्ये मी तुम्हाला अभिजात ज्या भाषा आहेत त्यांचं देखील तुम्हाला मी स्पष्टीकरण दिलेलं होतं. या ज्या अभिजात भाषा आहेत या अभिजात भाषेमध्ये त्यांनी साहित्य आणि लेखन क्षेत्रावर भर दिलेला आहे. शिवाय या ज्या भाषा आहेत त्या प्राचीन असल्यामुळे त्यांचं प्राचीन भाषा म्हणून देखील अभिजात भाषा या प्रख्यात आहेत. त्यांचा देखील वापर आपल्या भाषेच्या सामर्थ्यामध्ये आणि राजकीय याच्यामध्ये त्यांनी केलेले आहेत. अधिकृत भाषा त्यांनी तयार केलेल्या आहेत आणि त्या अधिकृत भाषेचा वापर आपण परीक्षेमध्ये किंवा आपल्या घटक राज्यांच्या कामकाजासाठी आपण करू शकतो. एवढंच नाही तर शिक्षण मंडळाने अभ्यासक्रमामध्ये आपल्याला वेगवेगळ्या विषयांचे पेपर वेगवेगळ्या भाषेमध्ये आपल्या मातृभाषेमध्ये देखील देण्याची मुभा त्यांनी दिलेली आहे. याचा उद्देश एकच की भाषिक जी एकता आहे ती लयास न जाता ती वाढली पाहिजे. भाषेचं जे सौंदर्य आहे ते जे सौंदर्य भारतीय समाजामध्ये रुजलं गेलं पाहिजे. म्हणूनच प्रसार माध्यमांद्वारे देखील अनेक भाषांचे कार्यक्रम प्रसारित केले जातात. आणि जे आकाशवाणी जे आहे त्या प्रसार भारती माध्यमाद्वारे 23 भाषा आणि 189 बोलीभाषांमधून कार्यक्रम प्रसारित केले जातात. याचा एकच उद्देश आहे की भाषेचं सौंदर्य वाढून भाषेमुळे जी एकता समाजात प्रस्थापित होईल ती खूप महत्त्वाची आहे. बघा, आपल्या महाराष्ट्राची मराठी भाषा आहे आणि आपण तिचा खूप आदर करत असतो. आणि काय होतं की जेव्हा आपण इतर परप्रांतीयांमध्ये जातो तेव्हा जर आपल्याला आपल्या भाषेचं जर कोणी बोलणारं आढळलं तर आपल्याला ते खूप आनंददायी आणि खूप समाधानकारक वाटत असतं. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या ज्या प्रदेशाच्या भाषा आहेत त्यांचं भाषिक जे काही ज्ञान आहे, तत्वज्ञान आहे ते सर्वांना समजावं या उद्देशाने भाषिक एकता राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचं आहे सांस्कृतिक एकता. आता ही जी सांस्कृतिक एकता आहे या सांस्कृतिक एकतेमध्ये सण उत्सव आणि संपूर्ण राष्ट्रीय उत्सव हे साजरे करण्यासाठी सांस्कृतिक एकता महत्त्वाची आहे.
सांस्कृतिक एकतेमध्ये आपली जी काही भारतीय संस्कृती आहे तिचं जतन करून ठेवणं आवश्यक आहे. मुळामध्ये जेव्हा परदेशीय लोक आपल्या भारतामध्ये येतात तेव्हा त्यांचं खास जे वैशिष्ट्य असतं ते म्हणजे आपलं सांस्कृतिक एकता किंवा आपल्या भारतीय संस्कृतीचं दर्शन. आणि यामध्ये आपण सर्व जे सण उत्सव साजरे करत असतो आणि ते पाहण्यासाठी खास ते लोक आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये येत असतात. आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळे सण उत्सव आहेत. जसं मी मगाशी सांगितलं की गणपती आहे, दुर्गा पूजा आहे, त्याच पद्धतीने मोहरम आहे, ख्रिसमस आहे किंवा वेगवेगळ्या जत्रा आहेत, गावच्या जत्रा आहेत. आणि प्रत्येक जे प्रदेश आहे त्यांची एक सांस्कृतिक झलक आहे, त्यांची एक सांस्कृतिक इतिहास आहे. त्या इतिहास त्यांनी तो काय केलेला आहे, जतन करून ठेवलेला आहे. त्यांची जी काही लोकगीते आहेत, त्याच पद्धतीने लोकतत्वे आहेत आणि ज्या रूढी परंपरा आहेत सांस्कृतिक एकतेद्वारे त्यांनी त्या जतन करून ठेवलेला आहे. आणि याचाच जर आपण भाग बघितला तर अनेक सांस्कृतिक उपक्रम आपण प्रसार माध्यमांद्वारे बाहेर किंवा बाहेरच्या जगामध्ये किंवा भारतीय संपूर्ण समाजामध्ये प्रसारित होत असताना आपण पाहतो. सांस्कृतिक उपक्रमांमध्ये वेगवेगळे उपक्रम असे तयार केलेले आहेत की त्याद्वारे इतर संस्कृतीचं देखील आपल्याला प्रगटीकरण होत असतं, इतर संस्कृतीची देखील माहिती आपल्याला उपलब्ध होत असते. आणि म्हणून सांस्कृतिक उपक्रम करत असताना आपण पाहतो की आपलं जे भारताचं राष्ट्रगीत आहे हे जे राष्ट्रगीत गात असताना अनेक कलाकार, अनेक संगीतकार, अनेक क्रिकेटपटू, अनेक नृत्य सादर करणारे कलाकार, अनेक वेगवेगळे मोठ्या पदावर असलेल्या व्यक्ती, सामान्य व्यक्ती, अशा सर्वांचा या सांस्कृतिक उपक्रमामध्ये भाग आहे, राष्ट्रगीतामध्ये भाग आहे. वेगवेगळे जे आपले काही राष्ट्रहिताचे जे उपक्रम आहेत किंवा आपले राष्ट्रीय भावना कशा पद्धतीने वाढवले जातील अशा पद्धतीने जे काही सांस्कृतिक उपक्रम प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित केले जातात त्याद्वारे देखील खूप एकता टिकवण्यास आपली मदत होते. उदाहरणार्थ जर बघितलं तर असे काही कार्यक्रम आहेत, असे काही पिक्चर आहेत किंवा अशा काही गाणी आहेत की त्यांनी देशभक्ती वाढली जाईल आणि देशभक्ती कशा पद्धतीने वाढली जाईल याचं दर्शन आपण या प्रसार माध्यमाद्वारे घेत असतो. आणि म्हणून सांस्कृतिक एकता अबाधित राखण्यासाठी सर्वांचं सहकार्य यामध्ये अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने आपण आज जे पाहिलं, आपण भारतीय विविधतेमध्ये एकता कशी राखण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा कशा पद्धतीने विविधता असूनही एकता प्रस्थापित झालेली आहे हे थोडक्यात पाहण्याचा आपण आज प्रयत्न केलेला आहे. मागील 2 भागांमध्ये जी विविधता पाहिली आणि त्याच विविधतेच्या आधारे कशा पद्धतीने भारतीय समाजात एकता आहे, ही जरी क्लिष्ट प्रक्रिया असेल, ही जरी गुंतागुंतीची प्रक्रिया असेल तरी देखील आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेसाठी ही एकता म्हणजे आपल्या भारताची शक्ती आणि ताकद आहे आणि ती जतन करून ठेवणे हे आवश्यक आहे. पुढील भागामध्ये राष्ट्रीय एकात्मतेसमोर जी काही आव्हानं तयार झालेली आहेत त्याची आपण चर्चा करणार आहोत. धन्यवाद.